नमस्कार, रेसिपी बाय शुभांगीमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत पिठली। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। मी इथे अर्धा कप बेसन पीठ घेतलेला आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत, चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे तेल, पाणी, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ। तर चला पिठल्याची कृती पाहूया। तर मी इथे 1 वाटी घेतले आहे आणि बेसन पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। तर मी इथे गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि पातेलं हलकसं गरम झालं की यामध्ये आता आपण तेल टाकून घेणार आहोत। आणि तेल हलकसं गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा मोहरी टाकून घेत आहे। मोहरी हलकीशी तडतडली की यामध्ये 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि कट केलेली लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेणार आहे आणि हे 1 मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहे। तर पाहू शकता आपला लसूण हलकासा ब्राऊन झालेला आहे। तर ह्या स्टेजला यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे। तर ह्या स्टेजलाच आपल्याला यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट पण टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि ह्या मिश्रणाला आपण 5 ते 10 मिनिट व्यवस्थित उकळून घेणार आहोत। तर पाहू शकता आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे। तर ह्या स्टेजला आपण जे मिक्स करून बेसन पीठ घेतलेलं होतं हे टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित ढवळून घेणार आहोत आणि हे असंच 5 ते 10 मिनिट पिठलं आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत। तर पाहू शकता 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर आपलं पिठलं व्यवस्थित शिजलेलं आहे। तर ह्या स्टेजला आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेणार आहे। तर आपलं पिठलं खाण्यासाठी तयार आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।